तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज मीन बाय कंपोजिशन ऑफ फोर्सेस, रिझल्टंट फोर्स आणि मेथड्स टू बी फाइंड आउट द कंपोजिशन ऑफ फोर्स और रिझल्टंट फोर्स. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय कंपोजिशन ऑफ फोर्स. सपोज एखादी बॉडी आहे, रिजिड बॉडी आहे आणि त्या बॉडीवर काय झाले, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट जरी झाले असले तरी शेवटी काय होणार आहे, ती बॉडी एकाच डायरेक्शनला कुठेतरी मूव्ह होणार आहे एखाद्या फोर्समुळे. तर त्या फोर्सला म्हणतो आपण रिझल्टंट फोर्स. आणि तो रिझल्टंट फोर्स काय करायचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याची जी प्रोसेस असणार आहे त्या प्रोसेसला म्हणतो आपण कंपोजिशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. म्हणजे कंपोजिशन ऑफ फोर्सेस मध्ये काय लिहिता येईल, इट इज द प्रोसेस ऑफ to find out the single resultant force without changing the effect of forces on the body is called as the composition of force. म्हणजे आपल्याला काय करायचंय, नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट झाले त्या सगळ्यांचं मिळून एक कंबाईन इफेक्ट, एक कंबाईन सिंगल फोर्स आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचा आहे. त्या प्रोसेसला म्हणतो आपण कंपोजिशन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. त्यानंतर आहे रिझल्टंट फोर्स. आता बॉडी काय होणार आहे, एका डायरेक्शनला काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तर एका सिंगल फोर्स मुळे, तर त्या सिंगल फोर्सला आपण काय म्हणतो, रिझल्टंट फोर्स. ठीक आहे. It is a single force. It is the single force which shows the same effect, of all forces is called as resultant force. Okay. It is a single force which shows the same effect of all forces is called as the resultant force and it is denoted by the R. ठीक आहे. आता हा जो रिझल्टंट काढायचा, त्या रिझल्टंट काढायच्या मेथड्स आहेत. ठीक आहे. आता आपल्याला माहिती, आपण टाइप्स ऑफ फोर्स सिस्टीम बघितलेली. ठीक आहे. कॉन्करंट फोर्स सिस्टीम, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. ठीक आहे. तर त्याच्यानुसार डिपेंड करते की आपल्याला मेथड्स कोणती यूज करायची आहे. ठीक आहे. सपोज याच्यातली फर्स्ट मेथड आहे, ज्या वेळेस बॉडीवर किती असेल, दोनच फोर्स ऍक्ट झाले असेल किंवा एखाद्या पॉइंटवर काय असतील, दोनच फोर्स ऍक्ट झाले असेल. व्हेन टू कॉन्करंट फोर्स सिस्टीम किंवा फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ बॉडी. ज्यावेळेस दोन फोर्सेस काय झाले, बॉडीवर ऍक्ट झाले असेल, तर त्यावेळेस आपल्याला रिझल्टंट काढायचं आहे. तिथं मेथड आपल्याला यूज करायची आहे, यूज ऑफ लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे. त्यानंतर सेकंड मेथड आहे, व्हेन मोर दॅन two forces or two concurrent forces are acting on the body. त्यावेळेस काय करायचं, आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचंय. त्या मेथडला म्हणतो आपण एनालिटिकल मेथड. ठीक आहे. एनालिटिकल मेथड. त्यानंतर नंबर 3 आहे, व्हेन नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणजे सगळे फोर्सेस आहेत ते एका पॉइंट पासून निघलेले नसतील. ठीक आहे. किंवा ऍड झालेले नसतील, तर त्यावेळेस त्याला नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम म्हणतो. अशा वेळेसचे काय करायचे, प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी आपल्या थेरम यूज करायचा आहे, वॅरिग्नस थेरम. ठीक आहे. तर या सगळ्याचे टाइप्स नुसार आपण एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, परत सांगतो मेथड्स कोणकोणत्या. ज्यावेळेस आपल्याला दोनच फोर्स दिले असतील, ठीक आहे, दोन फोर्स, तर त्याच्या वेळी आपल्याला लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ फोर्सेस यूज करायचा आहे, रिझल्टंट काढायचा आहे.
आणि त्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. त्यानंतर बॉडी आहे, बॉडीवर 2 पेक्षा जास्त म्हणजे 3, 4, 5 फोर्स ऍक्ट झाले असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंट काढायचं आहे आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट काढायचं आहे. त्या मेथडला म्हणतो आपण ऍनालिटिकल मेथड. नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे त्यावेळेस त्याचा रिझल्टंट काढायचा आहे, त्यावेळेस आपल्याला व्हेरिएशन्स थेरम काय करायचा आहे, यूज करायचा आहे. ठीक आहे. तर बघा त्यातली फर्स्ट मेथड आहे आपली. ठीक आहे. टू फाइंड द कंपोजिशन ऑफ फोर्सेस. ज्यावेळेस एखाद्या बॉडीवर 2 फोर्सेस काय झाले असतील, ऍक्ट झाले असतील. ठीक आहे. त्यावेळेस आपल्याला लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस यूज करायचा आहे. कंडिशन याची व्हेन देअर आर 2 कॉन्करंट फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन अ बॉडी. बॉडीवर फक्त आणि फक्त 2च फोर्स ऍक्ट झालेले पाहिजेत, त्याच वेळेस आपल्याला हा लॉ यूज करायचा आहे. ठीक आहे. कोणता लॉ आहे हा? लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस. आता पॅरॅललोग्राम म्हणजे काय की त्याच्या समोरच्या ऑपोजिट साइड काय असतील, पॅरलल टू इच अदर. ठीक आहे. या 2 साइड पॅरलल टू इच अदर. त्यानंतर ह्या 2 साइड आहेत, ह्या 2 साइड पॅरलल आहेत आणि ह्या 2 साइड काय आहेत, पॅरलल आहेत. ह्याला म्हणतो आपण पॅरॅललोग्राम. तर ह्या पॅरॅललोग्रामवर जर फोर्सेस ऍक्ट जर झाले तर त्याचा लॉ काय आहे, तो लॉ त्या लॉला म्हणतो आपण पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे. आता बघा स्टेटमेंट काय आहे. इट इज स्टेटमेंट if two forces acting simultaneously at a point on the body. ठीक आहे. आता कन्सिडर करा बॉडी आहे, बॉडीवर काय झाले, 2 फोर्स ऍक्ट झालेले आहेत. ठीक आहे. कुठे झालेत, साइडवर ऍक्ट झालेले आहेत. सायमल्टेनियसली ऍक्टिंग ऍट अ पॉइंट ऑन द बॉडी कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द 2 ऍडजस्टंट साइड्स ऑफ द पॅरॅललोग्राम. कन्सिडर करा एक बॉडी आहे, बॉडीवरचा हा पॉइंट आहे एक O. या पॉइंटवर 2 फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. ठीक आहे. बाय द ऍडजस्टंट साइड ऑफ द पॅरॅललोग्राम. ऍडजस्टंट साइड आहेत त्याच्यावर 2 फोर्स ऍक्ट झाले आहेत विथ द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कन्सिडर करा ह्या 2 साइड आहेत. हॉरिझॉन्टल साइडला फोर्स ऍक्ट झालेला आहे आपला P आणि दुसरी एक साइड आहे त्या साइडला फोर्स ऍक्ट झालेला आहे आपला Q. ठीक आहे. बॉडी आहे, बॉडीवरचा आहे पॉइंट आहे, त्या पॉइंटवर काय झाले 2 फोर्स ऍक्ट झालेले आहेत ऍडजस्टंट साइड ऑफ द पॅरॅललोग्राम विथ द मॅग्निट्यूड P and Q आर द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्सेस अँड डायरेक्शन इज द थिटा. इट इज द अँगल बिटवीन द 2 फोर्सेस. P and Q मधला अँगल तो असणार आहे आपला थिटा. ठीक आहे. बघा परत सांगतो, इफ 2 फोर्सेस ऍक्टिंग सायमल्टेनियसली ऍट अ पॉइंट, 2 फोर्स ऍक्ट झालेले P आणि Q एक पॉइंट वर आणि ते पॉइंट एखाद्या बॉडीवर आहे, कॅन बी रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. P and Q आर द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्सेस अँड डायरेक्शन इज द inclination of or angle between the 2 forces theta by the 2 adjacent side of the parallelogram. 4 साइड आहेत त्यापैकी 2 adjacent साइड आहेत, त्या 2 साइड वर काय झाले फोर्स ऍक्ट झाले P आणि Q. then the resultant can be shown. तर ह्याचा रिझल्टंट कुठे पास होणार आहे, then the resultant can be shown in magnitude and direction. रिझल्टंटला काय आहे, रिझल्टंट इज अ फोर्स, इट इज अ वेक्टर क्वांटिटी, त्याला मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. ठीक आहे. द रिझल्टंट कॅन बी शोन इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. कुठं दाखवायचं आपल्या रिझल्टंट, बाय द डायगोनल ऑफ द पॅरॅललोग्राम. डायगोनल म्हणजे काय, 2 समोरासमोरील कॉर्नर काय करायचे आपल्याला जॉईंट करायचे आहेत. डायगोनल ऑफ द पॅरॅललोग्राम इथं असणार आहे R अँड पास diagonal of the parallelogram and passing through the point of intersection of these 2 forces. आता हा पॉइंट P, हा फोर्स P आहे, इकडे पण फोर्स बॉडीवर काय होणार आहे, फोर्स P ऍक्ट होणार आहे. इकडे Q आहे, समोरासमोर काय झालं Q हा फोर्स. हे 2 काय झाले, ह्या पॉइंटवर काय झाले इंटरसेक्शन झाले. तर डायगोनल रिझल्टंट कडून पास होणार आहे डायगोनल ऑफ द पॅरॅललोग्राम अँड इंटरसेक्शन ऑफ these 2 forces is called as the resultant. रिझल्टंट कडून पास होणार आहे डायगोनल ऑफ द पॅरॅललोग्राम आणि जिथं 2 फोर्सेस आपले काय होणार आहे इंटरसेक्शन होणार आहे, तो असणार आपला रिझल्टंट R. ठीक आहे. आणि त्याचा हा अँगल, त्याचा हा डायरेक्शन म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट दाखवतो आपण अल्फा. ठीक आहे. तर हा रिझल्टंट काढायचा फॉर्म्युला आहे डायरेक्टली, तुम्हाला एक्सप्रेशन नाही याचं. रिझल्टंट इन मॅग्निट्यूड, रिझल्टंट इन मॅग्निट्यूड R इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला आहे डायरेक्टली P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा.
बघा आर म्हणजे काय, रिझल्टंट काढायचा आपल्याला. ठीक आहे, पी स्क्वेअर जो काय पी हॉरिझॉन्टलला जो काय फोर्स असणार आहे पी कन्सिडर करा, त्याचा स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. थिटा म्हणजे काय लक्षात ठेवा, थिटा म्हणजे काय की अँगल बिटवीन द टू फोर्सेस पी आणि क्यू ह्यामध्ये जो अँगल आहे तो असणार आहे आपला थिटा. त्यानंतर आहे आपल्याला काढायचे डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा. आता अल्फा म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट विथ अँगल बिटवीन द रिझल्टंट अँड वन ऑफ द फोर्सेस. दोन फोर्सेस आपल्याला घेऊन दिलेत पी आणि क्यू. ठीक आहे, रिझल्टंट आणि एखाद्या फोर्स मधला अँगल म्हणजे काय असणार आहे अल्फा. ठीक आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. ठीक आहे, कुठून असलं आहे, फ्रॉम द हॉरिझॉन्टल फोर्स. हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जो काय आपला फोर्स ऍक्ट झालेला आहे तिथून काय केलेला आहे आपण हा अल्फा कन्सिडर केलेला आहे म्हणजे डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. ठीक आहे, तर हे फॉर्म्युले तुम्हाला दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ठीक आहे, लॉ ऑफ पॅरॅललोग्रामचे फाइंड आउट करायचं आपल्याला रिझल्टंट आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही तीन व्हॅल्यू दिलेली असतील, दोन व्हॅल्यू काढायला सांगितलेले असतील. ठीक आहे, ते कन्सिडर करा. आता परत सांगतोय फक्त हा फॉर्म्युला पुढे यूज करायचा आहे तुम्हाला की ज्या वेळेस आपल्याला बॉडीवर दोन फोर्स दिलेले असतील आणि एक अँगल दिलेला असेल. ठीक आहे, म्हणजे गिवन काय काय दिलेले असेल याच्यामध्ये टू फोर्सेस. ठीक आहे, पी अँड क्यू अँड थिटा. ठीक आहे, डायरेक्शन और अँगल बिटवीन टू फोर्सेस थिटा. ठीक आहे, तर त्यावेळेस आपल्याला लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस हा लॉ काय करायचा आहे, यूज करायचा आहे. त्याच्यावरती आपण एक्झाम्पल बघू. बघा आपण रिझल्टंटचा फॉर्म्युला बघितला बाय द लॉ ऑफ पॅरॅललोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे, आता ह्याच्यात तीन कंडिशन आहेत. ठीक आहे, कंडिशन काय आहे, व्हेन थिटा इज इक्वल टू 0. थिटा म्हणजे माहिती आहे आपल्याला अँगल बिटवीन द टू फोर्सेस, त्याला म्हणतो आपण थिटा. फर्स्ट कंडिशन आहे थिटा इज इक्वल टू 0. हा थिटाची व्हॅल्यू किती आहे, 0. थिटाची व्हॅल्यू 0 असली म्हणजे काय, पी आणि क्यू, पी अँड क्यू these two forces are given in a straight line or horizontal. theta is equal to किती असणार इथं 0 डिग्री. ठीक आहे, त्यावेळेस रिझल्टंटचा फॉर्म्युला काय येईल बघा, r इज इक्वल टू थिटाची व्हॅल्यू 0 ठेवायची आपल्याला. r इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे, ये पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 0. ठीक आहे, कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस 0 ची व्हॅल्यू 1, इथं राहील फक्त आपला 2pq. ठीक आहे, तर r इज इक्वल टू आपल्याला पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq याच्या जागेवर आपल्याला p प्लस क्यू ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab. त्याच्यावरून आपण काय केला, हा फॉर्म्युला इथे लिहिला p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर काय झाला कॅन्सल. इथं रिझल्टंट इज इक्वल टू काय येईल आपला p प्लस क्यू. म्हणजे ज्या वेळेस थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे आपली 0 डिग्री असेल त्या रिझल्टंट इज इक्वल टू जे दोन आपल्याला फोर्सेस दिलेले आहेत पी आणि क्यू त्यांचे काय करायचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे काय येईल आपला रिझल्टंट. त्यानंतर सेकंड कंडिशन आहे केस 2, व्हेन थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. व्हेन थिटा इज इक्वल टू 180 डिग्री म्हणजे पी आणि क्यू या दोन्हीची एकमेकांची डायरेक्शन काय असणार आहे, चेंज. पी राईट साईडला असेल तर क्यू लेफ्ट साईडला असेल, आणि ह्या दोन्हीचा अँगल किती असणार आहे, हा थिटा इज इक्वल टू 180 डिग्री. तर त्यावेळेस रिझल्टंट इज इक्वल टू काय येईल, आर इज इक्वल टू, ठीक आहे बघा, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर
प्लस 2pq cos 180. अरे cos 180. ठीक आहे. R इज इक्वल टू cos 180 ची व्हॅल्यू किती आहे? p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq. cos 180 ची व्हॅल्यू आहे आपली -1. काय? -1. ठीक आहे. आता इथं काय येईल? p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर मायनस 2pq. काय ना रे? -2pq. परत ह्याच्याला काय आहे? ह्याच्या जागेवर काय लिहिलं आपल्याला? परत a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. ठीक आहे. इथे येईल p मायनस q ब्रॅकेटचा स्क्वेअर. परत हा स्क्वेअर रूट आणि हा स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला? p मायनस q. काय येणार आहे? p मायनस q. म्हणजे ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 180 असेल त्यावेळेस रिझल्टंट इज इक्वल टू p मायनस q. ठीक आहे. त्यानंतर केस थर्ड, व्हेन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. ज्यावेळेस p आणि q फोर्सेस मधला p आणि q या फोर्सेस मधला थिटा इज इक्वल टू किती असणार आहे? 90 असणार आहे. राईट अँगल असणार आहे त्यावेळेस. ठीक आहे. ठेवा व्हॅल्यू परत. r इज इक्वल टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos 90. cos 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. ठीक आहे. म्हणजे इथे काय येईल? p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस cos 90 0. त्यामुळे पूर्ण ब्रॅकेट काय होईल? 0. इथे काय राहिला? r इज इक्वल टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. म्हणजे ज्या वेळेस थिटाची व्हॅल्यू किती असणार आहे? 90 असणार आहे त्यावेळेस रिझल्टंट इज इक्वल टू √p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. या तिन्ही कंडिशन लक्षात ठेवा. बघा या तीन कंडिशन सांगण्याचं मग एवढं काय रिझन आहे? एवढं आहे जे आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जर तयारी करत असेल, ठीक आहे, किंवा करणार असाल तर त्या तिथं क्वेश्चन विचारतात. एक क्वेश्चन असतो. ठीक आहे. ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर रिझल्टंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल? थिटाची व्हॅल्यू 180 असेल तर रिझल्टंट इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल? थिटाची व्हॅल्यू 90 असेल तर रिझल्टंट इज इक्वल टू काय असेल? तर हे आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. एक्झाम्पल टाईप नंबर 3 आपण बघणार आहेत. ठीक आहे. तर ह्याच्या अगोदर 2 टाईपचे एक्झाम्पल आपण बघितले ते. टाइप फर्स्ट होता टू फाइंड आउट द परपेंडिकुलर कंपोनंट और परपेंडिकुलर ऑर्थोगोनल कंपोनंट. तो त्याच्यामध्ये आपण टू फाइंड द f(x) आणि f(y) फाइंड आउट केलं होतं. त्यानंतर टाइप 2 होता टू फाइंड द नॉन परपेंडिकुलर कंपोनंट. त्यामध्ये आपण f1 आणि f2 च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या. त्यानंतर आता इथं आहे आपला टाइप 3 एक्झाम्पल्स ऑन कंपोजिशन ऑफ फोर्सेस व्हेन द टू कॉन्करंट फोर्स सिस्टीम. तर तिथं आपल्याला लॉ ऑफ पॅरॅललोग्राम यूज करायचा आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट दिलेले त्यामध्ये गिवन काय काय दिलेले बघा. टू फोर्सेस 100 किलोन्यूटन अँड 200 किलोन्यूटन ऍक्ट ऑन अ पार्टिकल. दोन फोर्सेस दिलेले. कन्सिडर करा 2 फोर्सेस म्हणजे काय? P दिलेले आपल्याला 100 किलोन्यूटन, Q इज इक्वल टू दिलेला आहे 200 किलोन्यूटन. ठीक आहे. डायग्राम काढून 2 फोर्सेस दिलेले P आणि Q. ठीक आहे. 2 फोर्सेस 100 kilonewton and 200 kilonewton act on a particle and their line of action are inclined to each other at an angle of 40 degree. दोन्ही मधला थिटा दिलेला आहे आपल्याला. इन्क्लिनेशन. ठीक आहे. इन्क्लाइन 2 फोर्सेस इच अदर किती इन्क्लाइन आहेत? 40 डिग्री. म्हणजे थिटा इज इक्वल टू दिले आपल्याला 40 डिग्री. फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. टू फाइंड काय विचारलंय? रिझल्टंट इन मॅग्निट्यूड R अँड डायरेक्शन म्हणजे अल्फा. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. रिझल्टंट काढायचं आहे सुरुवातीला. ठीक आहे. टू फाइंड रिझल्टंट इन मॅग्निट्यूड R. ठीक आहे. इथं काय यूज करायचं आपल्याला? बाय युजिंग लॉ ऑफ
पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे. आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे. ठेवा व्हॅल्यू. आर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 100 स्क्वेअर, क्यू दिलेला आहे 200 स्क्वेअर इंटू 2 इंटू 100 इंटू 200 कॉस 40. ठीक आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन करा एकदाच. ठीक आहे. रिझल्टंटची व्हॅल्यू किती येते, किती ते 283.97 किलो न्यूटन. बघा पी आणि क्यू च्या व्हॅल्यू आपल्याला किलो न्यूटन मध्ये दिले आहेत, त्यामुळे रिझल्टंटचं युनिट पण किलो न्यूटन येईल. ठीक आहे. आणि युनिट लिहित चला. त्यानंतर सेकंड फाइंड आउट करायचं आपल्याला. टू फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. टू फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा. ठीक आहे. अल्फाचा फॉर्म्युला आहे tan इनवर्स ऑफ q साइन थिटा डिवाइडेड बाय p प्लस q कॉस थिटा. ठेवा व्हॅल्यू. tan इनवर्स q 200 साइन 40 डिवाइडेड बाय 100 प्लस 200 कॉस 40. अल्फा इज इक्वल टू देते 26.92 डिग्री. ठीक आहे. आता हा अल्फा जो आपल्याला काढलेला आहे, ठीक आहे, थिटा आहे आपला रिझल्टंट काढलेला आहे आपला आर. आर इज इक्वल टू किती आलं आपलं 283.97 किलो न्यूटन. ठीक आहे. तर त्याच्या इन्क्लिनेशन काढलेलं आहे आपण, हा डायरेक्शन हा आहे आपला अल्फा. अल्फा कुठून मेजर केले आहे आपण, पी पासून. ठीक आहे. पी फोर्स किती दिले आपल्याला 100 किलो न्यूटन. तर अल्फा कुठून काढलेला आहे, विथ 100 किलो न्यूटन फोर्स. ठीक आहे. हे रिझन आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेले, टू फोर्सेस ऍक्टिंग ऍट अँड अवे फ्रॉम द पॉइंट. दोन फोर्सेस इज द अवे फ्रॉम द पॉइंट हॅव्हिंग मॅग्निट्यूड 10 किलो न्यूटन अँड 20 किलो न्यूटन. मॅग्निट्यूड दिले पी इज इक्वल टू 10 किलो न्यूटन, क्यू इज इक्वल टू 20 किलो न्यूटन. ठीक आहे. डायग्राम रिप्रेझेंटेशन बघा, 10 किलो न्यूटन, क्यू इज इक्वल टू दिले आपल्याला 20 किलो न्यूटन रिस्पेक्टिव्हली, हॅव्हिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री. थिटा इज इक्वल टू किती दिले आपल्याला 60. थिटा इज इक्वल टू 60. फाइंड देअर रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. परत सेम रिझल्टंट आणि डायरेक्शन काय करायचं आपल्याला, फाइंड आउट करायचं आहे. परत सेम ऍज इट इज बघा. टू फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड व्हॅल्यू ठेवा फक्त. पी स्क्वेअर इज इक्वल टू किती दिलेले 10 स्क्वेअर प्लस 20 स्क्वेअर प्लस 2 इंटू 10 इंटू 20 कॉस थिटाची व्हॅल्यू दिली आपल्याला 60. ठीक आहे. रिझल्टंट बघा किती होतोय, आर इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू होती 24.46 किलोमीटर. त्यानंतर नेक्स्ट, टू फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा इज इक्वल टू फॉर्म्युला आहे tan इनवर्स क्यू साइन थिटा. क्यू ची व्हॅल्यू आहे 20 साइन 60 डिवाइडेड बाय पी प्लस 10 प्लस 20 कॉस 60. ठीक आहे. अल्फा इज इक्वल टू किती येते 40.89 डिग्री. ठीक आहे. विथ हॉरिझॉन्टल फोर्स कोणता आहे 10 किलो न्यूटन, विथ 10 किलो न्यूटन फोर्स. ठीक आहे. एक्झाम्पल सोपे, चार मार्काला विचारतात तुम्हाला, एक एक्झाम्पल असते याच्यावर. ठीक आहे. टू फाइंड रिझल्टंट अँड डायरेक्शन. टू फोर्सेस ऍक्टिंग ऍट अँड अवे फ्रॉम द पॉइंट हॅव्हिंग मॅग्निट्यूड 20 किलो न्यूटन अँड 25 किलो न्यूटन. अगोदरच्या एक्झाम्पल सारखंच आहे. ठीक आहे. हॅव्हिंग इन्क्लुडेड अँगल ऑफ 60 डिग्री. इन्क्लुडेड अँगल म्हणजे काय, दोन फोर्सेस च्या आतला अँगल. ठीक आहे. तो दिलाय आपल्याला 60 डिग्री म्हणजे थिटा. फाइंड द रिझल्टंट इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. सेम प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बघा पी ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 20 किलो न्यूटन, क्यू इज इक्वल टू
25 किलोन्यूटन आणि थिटा इज इक्वल टू दिलेला आपल्याला 60 डिग्री. परत डायग्राम काढत चला म्हणजे काय होईल लवकर समजत ते. ठीक आहे. P इज इक्वल टू दिलेले आपल्याला 20 किलोन्यूटन, Q इज इक्वल टू दिलेले 25 किलोन्यूटन, थिटा इज इक्वल टू दिलेला आहे 60 डिग्री. आणि रिझल्टंट आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट आपल्याला फाइंड आउट करायचे. ठीक आहे. फाइंड रिझल्टंट इन मॅग्निट्यूड. परत सेम बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. व्हॅल्यू पुट अप करा. काही लिहिलं 20 स्क्वेअर प्लस 25 स्क्वेअर प्लस 2 इंटू 20 इंटू 25 कॉस 60. रिझल्टंटची व्हॅल्यू सांगा किती ते. त्यानंतर डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा. क्यू ची व्हॅल्यू आहे 25 साइन 60 डिवायडेड बाय पी 20 प्लस 25 कॉस 60. ठीक आहे. अल्फा आणि रिझल्टंट ची व्हॅल्यू किती ते बघा. रिझल्टंटची व्हॅल्यू होती 89.05 किलोन्यूटन. अल्फाची व्हॅल्यू आहे 33.67 डिग्री विथ हॉरिझॉन्टल फोर्स. काय हॉरिझॉन्टल फोर्स आपला 20 किलोन्यूटन. ठीक आहे. बघा रिझल्टंटची व्हॅल्यू किती आली आपली 89.05 किलोन्यूटन. अल्फाची व्हॅल्यू आहे 33.67 डिग्री. डायग्राम म्हणजे इथं डायग्राम काढत चला म्हणजे जे पेपर चेक करणार आहेत त्यांना तिथंच तुमचा आन्सर नोटिफाय होऊन जाईल. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 4. आता हे एक्झाम्पल विचारलेलं आहे MSBTच्या क्वेश्चन पेपर मध्ये. ठीक आहे. काय दिलं बघा. 2 फोर्सेस FA 6 किलोन्यूटन हॉरिझॉन्टल. ठीक आहे. FA दिलेला आहे. FA किती दिलेला आहे 6 किलोन्यूटन हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलचा फोर्स आपण काय कन्सिडर करतो P किती दिलेला आहे 6 किलोन्यूटन. अँड FB 8 किलोन्यूटन इन्क्लाइन. इन्क्लाइनचा फोर्स काय कन्सिडर करतो आपण Q. FB दिलेला आहे आपल्याला 8 किलोन्यूटन. Act on a particle and their line of actions are inclined to each other at an angle of 70 degree. ठीक आहे. इंक्लुडेड अँगल 70 डिग्री दिलेला आहे. फाइंड रिझल्टंट अँड डायरेक्शन. ठीक आहे. फक्त इथं थोडस हॉरिझॉन्टल फोर्स त्यांनी दिलेला आहे, इन्क्लाइन फोर्स त्यांनी दिलेला आहे, थोडं नोटिफिकेशन वेगळं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळं घाबरायचं नाही. ऍज इट इज जे आहे ते प्रोसिजर आपली फाइंड आउट करायचं. ठीक आहे. बघा FA म्हणजेच काय आपला P आहे. FA इज इक्वल टू P इज इक्वल टू किती दिले आपल्याला 6 किलोन्यूटन. त्यानंतर FB इज इक्वल टू Q दिलेला आहे. Q किती दिलेला आहे 8 किलोन्यूटन आणि थिटा दिलेला आहे 70 डिग्री. तर आपल्या फाइंड द रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. परत ऍज इट इज सेम प्रोसिजर. रिझल्टंट काढा बाय द लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे. P ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला 6 स्क्वेअर प्लस Q ची 8 स्क्वेअर प्लस 2 इंटू P इंटू Q 6 इंटू 8 कॉस 70. ठीक आहे. तर रिझल्टंट किती येतोय आता. रिझल्टंट येते 11.52 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर टू फाइंड द डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट परत सेम फॉर्म्युला अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ Q sin थिटा डिवाइड बाय P प्लस Q cos थिटा. ठीक आहे. ठेवा व्हॅल्यू tan इनवर्स Q 8 sin 70 divided by 6 plus 8 cos 70. अल्फाची व्हॅल्यू किती आहे 40.71 डिग्री विथ हॉरिझॉन्टल फोर्स. हॉरिझॉन्टल फोर्स काय दिले आपल्याला FA इज इक्वल टू 6 किलो न्यूटन. ठीक आहे. क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आता या टाइपचे एक्झाम्पल आपले म्हणजे टू फाइंड द रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट हे झालेले आहेत. ठीक आहे. जर असतील तर क्वेश्चन पेपर मध्ये आपण सॉल्व्ह करून घेऊ. पण याच्यानंतरचे टाइप वेगळे आहेत बघा. याच्यानंतर काय आहे
आपल्याला रिझल्टंटच्या व्हॅल्यू दिलेल्या असतील किंवा अल्फा दिले असेल, त्याच्यावरून थिटा आणि एफ ए आणि एफ बी किंवा पी आणि क्यू च्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील, किंवा ह्यातल्या कोणत्या पण 3 व्हॅल्यू दिली असतील, 2 व्हॅल्यू काय करावं लागतील आपल्याला फाइंड आउट करावं लागतील. ठीक आहे, त्यानंतरचे एक्झाम्पल बघू. क्वेश्चन, फाइंड द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस पी इफ देअर रिझल्टंट इज इक्वल टू द p/2. गिवन काय काय दिलेले, 2 फोर्सेस दिले आपल्याला. 2 फोर्सेस कोणते असणार आहेत, पी आणि क्यू. दोन्हीची काय आहे, इक्वल फोर्सेस आहेत ते. 2 इक्वल फोर्सेस, क्वांटिटी किती त्याची, पी. अँड इफ देअर रिझल्टंट इज इक्वल टू द p/2. रिझल्टंट किती दिलेला आहे, p/2. फाइंड काय करायचं आहे, टू फाइंड थिटा. फाइंड काय करायचं आपल्याला, थिटा. ठीक आहे, हा. कोणता फॉर्म्युला वापरणार, आपल्याला माहित आहे, वी नो दॅट बाय युजिंग, कोणता लॉ आहे, बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. काय, आर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. बरोबर, ह्याला असं पण लिहू शकतो आपण, आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर 2pq कॉस थिटा. ठीक आहे, तेव्हा आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, आर ची व्हॅल्यू आहे आपली p/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर, क्यू स्क्वेअर इज इक्वल टू परत पी स्क्वेअर प्लस 2p इंटू पी कॉस थिटा. ठीक आहे, आता p/2 चा ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल त्याचा आन्सर, पी स्क्वेअर डिवाइड बाय 4 इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर 2p स्क्वेअर प्लस 2 ॲज इट इज p इंटू पी स्क्वेअर कॉस थिटा. बरोबर, त्यानंतर काय करता येईल आता ह्याच्यामध्ये सांगा, पी स्क्वेअर बाय 4 ॲज इट इज, त्यातून काय काढता येईल कॉमन, 2p स्क्वेअर येईल का कॉमन, 2p स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये काय राहिला 1 प्लस कॉस थिटा, काय राहिला 1 प्लस कॉस थिटा. घ्या आता इथे काय करता येईल, पी स्क्वेअर कॅन्सल होईल का, पी स्क्वेअर इथे राहिला 1 डिवाइडेड बाय 4, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे आला तो डिवायडेशन मध्ये, इथे काय राहिला 1 प्लस कॉस थिटा. 1 डिवाइड बाय 4 इंटू 2 8, 1 प्लस कॉस थिटा. 1/8 म्हणजे काय येईल, 1/8 म्हणजे 1/8 म्हणजे किती, 0.125, 0.125. हा इकडे +1 आहे, इकडे आल्यावर काय झाला तो -1 इज इक्वल टू कॉस थिटा. 0.125 मायनस 1 किती देते, मायनस 0.875 कॉस थिटा. आपल्याला काय काढायचं आहे बघा, ह्याला असं आपण लिहू शकतो आपण, कॉस थिटा इज इक्वल टू मायनस 0.875, थिटा इज इक्वल टू काय येईल, कॉस इनवर्स मायनस 0.875, थिटा इज इक्वल टू किती येते, कॉस इनवर्स मायनस 0.875. 151.04 डिग्री. दोन्ही एक्झाम्पल दिले, दोन्ही एक्झाम्पलचा मिनिंग एकच आहे. बघा, पहिले एक्झाम्पल काय, फाइंड द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस, थिटा काढायचा आहे आपल्याला, आणि दोन्ही फोर्सेसची क्वांटिटी सेम दिलेली आहे पी, आणि रिझल्टंट किती दिलेला आहे, रिझल्टंट पण किती दिलेला आहे पी. म्हणजे तिन्ही फोर्सेस दिलेले आहेत पी, क्यू आणि आर, त्या तिन्हीची व्हॅल्यू एकच आहे, काय आहे पी. ठीक आहे, आणि सेकंड क्वेश्चन आहे, टू फोर्सेस ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, 2 फोर्सेस आहेत, त्यांचं मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे, इक्वल मॅग्निट्यूड पी. ठीक आहे, पी इज इक्वल टू पी, क्यू इज इक्वल टू पण काय पी आहे. ऍक्टिंग ऍट अ पॉइंट आर मेकिंग अन अँगल थिटा, दोन्हीचा अँगल किती आहे, दोन्ही एकमेकांपासून कोणत्या अँगलवर आहेत, थिटा. विथ इच अदर इफ द रिझल्टंट इज ऑल्सो पी,
रिझल्टंट पण किती दिलेला आहे, फाइंड द थिटा. ठीक आहे, गिवन परत पी क्यू इज इक्वल टू पी आणि आर इज इक्वल टू पण किती दिलेलं आहे आपल्याला, आता आर इज इक्वल टू पण किती दिलेलं आहे, रिझल्टंट पी. ठीक आहे, फाइंड काय करायचं आहे, थिटा. परत सेम बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस, आर इज इक्वल टू फॉर्म्युला लिहिलाय, आर स्क्वेअर इज इक्वल टू, त्याला मॉडिफिकेशन करून घेतले. सांगा आता आर ची व्हॅल्यू किती आहे, आर ची व्हॅल्यू पण किती दिलेली आहे आपल्याला, पी चा स्क्वेअर. ठीक आहे, इथं पण काय राहणार आहे, सेम पी चा स्क्वेअर, पी स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, 2p स्क्वेअर, 2p इंटू पी काय झाला, 2p स्क्वेअर कॉस थिटा. आता याच्यातून काय घेणार, मग जसं केलं तर तसंच, पी स्क्वेअर इज इक्वल टू 2p स्क्वेअर काय करायचा, कॉमन 2p स्क्वेअर वर काय राहिला, 1 प्लस कॉस थिटा. बरोबर. आता काय राहिला बघा, हा पी स्क्वेअर आणि हा पी स्क्वेअर कॅन्सल, हे राहिला इथं 1. ठीक आहे, हा 2 इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आला, तो डिवायडेशन मध्ये काय राहिला, 1 प्लस कॉस थिटा. 1/2 म्हणजे किती असते, 0.5 इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा. 0.5 हा प्लस इकडे आल्या काय होतं, मायनस कॉस थिटा. 0.5 मायनस 1 मायनस 0.5 कॉस थिटा. त्याला आपण असं पण लिहू शकतो, कॉस थिटा इज इक्वल टू मायनस 0.5. ठीक आहे, थिटा इज इक्वल टू काय येईल मग आपलं, कॉस इनवर्स ऑफ मायनस 0.5. ठीक आहे, बघा करा काय, कॉस इनवर्स मायनस 0.5 120, किती येणार आहे 120. टू फोर्सेस ऍट अन अँगल ऑफ 120 डिग्री गिवन. दोन फोर्स आहेत बरोबर ना, अँगल किती आहे दोन फोर्स मधला, 120. कन्सिडर करा, इकडे हा पी आहे आणि इकडे काय आहे, क्यू आहे. त्याच्यामधला अँगल किती दिलेला आहे आपल्याला, थिटा इज इक्वल टू 120 डिग्री. ठीक आहे, द बिगर फोर्स इज 40 न्यूटन. कन्सिडर करा एक कोणता पण, हा 40 न्यूटन काय, पी काय बिगर फोर्स आहे, कन्सिडर केला आपण हा पी इज इक्वल टू 40 न्यूटन अँड द रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर फोर्स. आता पी काय आपला बिगर फोर्स आहे, क्यू काय झाला आपला स्मॉलर फोर्स, आणि रिझल्टंट काय म्हटलेले, रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर फोर्स. स्मॉलर फोर्स कोणता आहे, क्यू. रिझल्टंट काय याला परपेंडिक्युलर आहे, ह्याच्यातला अँगल किती आहे, हा 90. हा असणार आहे आपला रिझल्टंट. रिझल्टंट इज परपेंडिक्युलर टू द स्मॉलर फोर्स. फाइंड द स्मॉलर फोर्स. स्मॉलर फोर्सची काय करायची आपल्याला व्हॅल्यू काढायची, म्हणजे ची काय करायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हे घेऊन काय काय दिलेलं आहे, पी इज इक्वल टू कन्सिडर केलं आपण बिगर फोर्स किती दिलेला आहे 40 न्यूटन. थिटा इज इक्वल टू किती दिलेला आहे 120 डिग्री. ठीक आहे, अजून काय दिलेलं आहे, अजून काय दिलेलं आहे का नाही. तर स्मॉलर फोर्स काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, टू फाइंड क्यू. आता बघा इथे दोन फॉर्म्युले आहेत आपल्याला. रिझल्टंटचा फॉर्म्युला काय आहे, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p कॉस थिटा. त्याच्यावरून पण काय करू शकतो आपण, क्यू ची व्हॅल्यू काढू शकतो. थिटा दिलेली आहे आपल्याला. दुसरा आहे अल्फाचा फॉर्म्युला. अल्फाचा फॉर्म्युला काय आहे, रिझल्टंट ऑफ डायरेक्शन. अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा है ना. मग कशाने काढतो, कोणत्या फॉर्म्युले सोपं येईल, हा रिझल्टंटच्या फॉर्म्युलेने. ठीक आहे, रिझल्टंटच्या फॉर्म्युलेने काढू. ठीक आहे, टू फाइंड स्मॉलर फोर्स. ठीक आहे, परत सेम वी नो दॅट बाय युजिंग कोणता, बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे, आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे, याला असं पण लिहू शकता तुम्ही, आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आता ह्याच्यामध्ये बघा, हा जर फॉर्म्युला माहित यूज करायचा म्हणलं तर आपल्याला माहित काय पाहिजे, रिझल्टंट. रिझल्टंट दिलेलं आहे का, मग कसं करणार, मग अल्फाचा फॉर्म्युला वापरायचा. मग अल्फाची व्हॅल्यू कशी काढणार आहे, अल्फाची व्हॅल्यू कशी काढणार बघा. आता टू फाइंड स्मॉलर फोर्स, त्याच्यावर अल्फा काढून घेऊ. आता बघा अल्फा कोणता असणार आहे,
बरोबर ना. टू फाइंड अल्फा, अल्फा म्हणजे काय, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, म्हणजे हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासून हा जो अँगल असणार आहे तो असणार आहे आपला अल्फा. किती असणार आहे, अल्फा. बघा टोटल किती दिलेलं आहे, दोन ह्याच्यामधला, दोन फोर्सेस मधला थिटा किती दिले आपल्याला, 120, बरोबर ना. हा 120, त्यातून काय करायचंय, वरचा अँगल मायनस करायचा. वरचा अँगल किती दिले आपल्याला, 90, बरोबर ना. हा 90 काय केला त्यातून मायनस केला. किती आला अल्फा, अल्फा किती आला 30. अल्फा किती आलेला आहे आपला 120 मायनस 90, किती आला, अल्फाची व्हॅल्यू आली आपली 30 डिग्री. आता वापरा, ठीक आहे. टू फाइंड स्मॉलर फोर्स, ठीक आहे. अल्फा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स ऑफ क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. ठीक आहे. ठेवा व्हॅल्यू, अल्फाची व्हॅल्यू किती आली आपली 30 इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू ची व्हॅल्यू काढायची ऍज इट इज ठेवा, क्यू साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे 120 डिवायडेड बाय टी ची व्हॅल्यू किती आहे 40 प्लस क्यू ची व्हॅल्यू काढायची क्यू कॉस 120. ठीक आहे. पॉइंट 2. आता हा टॅन इनवर्स आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे तो टॅन, बघा काय टॅन 30 इज इक्वल टू क्यू साइन 120 ऍज इट इज. बघा साइन 120 ची व्हॅल्यू किती आहे रे, किती 0.86. इथं आपण लिहू शकतो 0.86 इंटू क्यू, बरोबर, डिवायडेड बाय पी ऍज इट इज प्लस क्यू पण ऍज इट इज. कॉस 120 ची व्हॅल्यू किती आहे मायनस 0.5, म्हणजे काय करू आपण मायनस 0.5 क्यू असं लिहू शकतो याला. ठीक आहे. आता टॅन 30 ची व्हॅल्यू किती आहे, टॅन 30 ची व्हॅल्यू 0.57. ठीक आहे. इज इक्वल टू इक्वेशन पूर्ण काय आपलं 0.86 क्यू डिवायडेड बाय 40 मायनस 0.5 इंटू. आता 0.57 ऍज इट इज, हा पूर्ण ब्रॅकेट खाली डिवायडेशन मध्ये इकडे आल्यावर काय होईल तो मल्टिप्लिकेशन मध्ये 40 मायनस 0.5 क्यू इज इक्वल टू इकडे काय आला 0.86. आता 0.57 मध्ये मल्टिप्लाय करा, 0.57 इंटू 40 22.8 मायनस ला मायनस ऍज इट इज 0.57 इंटू 0.5 0.283 क्यू ला क्यू ऍज इट इज इक्वल टू 0.86 क्यू. बरोबर आहे, बरोबर आहे का 5, मग काय 5 आहे का, ओके 0.285 क्यू. आता सगळे एका साईडला आणा. ठीक आहे. बघा 22.8 22.8 इकडे हा इज इक्वल टू 0.86 क्यू, हा इकडे मायनस आहे, इकडे गेल्यावर काय झालं तो प्लस 0.285 किती येते बघा बरं 22.8 इज इक्वल टू 0.86 प्लस, आता हा क्यू क्यू आहे इथं त्यामुळे दोन्हीचे ऍडिशन करा 0.86 प्लस 0.285 1.145 क्यू. आपल्याला काय काढायचं आहे क्यू काढायचा आहे. क्यू इज इक्वल टू काय येईल मग 22.8 डिवायडेड बाय हा इकडं मल्टिप्लिकेशन इकडे गेला काय येईल तो डिवायडेशन 1.145. क्यू ची व्हॅल्यू किती येईल 20 च्या जवळपास यायला पाहिजे. ठीक आहे. एकोणावीस पॉइंट 91 किलो न्यूटन. स्मॉलर फोर्स किती आला आपला 19.91 किलो न्यूटन. हा तुमचा
19.9 20 जरी आलं तर तुम्हाला मार्क मिळतील. 19 आणि 20 च्या रेंज मध्ये आले तरी मग तुम्हाला मार्क मिळतील. काय काय दिलेले बघा. 2 फोर्सेस दिलेले आहेत. कोणकोणते आहेत? गिवन 2 फोर्सेस P आणि P Q. P किती दिलेला आहे? 12 न्यूटन. Q इज इक्वल टू 9 न्यूटन. At a point such that their resultant is 15. Resultant is equal to the 15 Newton. Find the angle between them. To find angle between the two forces is theta. And find the angle between the resultant and one of the force. Resultant one of the force is alpha. ठीक है? थीटा अल्फा फाइंड आउट करायचा आहे. P इज इक्वल टू किती आहे? किती कन्सिडर केला आहे आपण? 12 न्यूटन. Q इज इक्वल टू किती कन्सिडर केलेला आहे? 9 न्यूटन. ठीक आहे. काय यूज करणार? फर्स्ट टू फाइंड अँगल बिटवीन टू फोर्सेस दॅट इज थिटा. कोणता फॉर्म्युला यूज करता? थिटा काढायचा आहे आता आपल्याला. कोणता फॉर्म्युला यूज करणार? कोणता? रिझल्टंटचा. बरोबर ना. फाइंड द अँगल बिटवीन टू फोर्सेस. वी नो दॅट R इज इक्वल टू किंवा R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थिटा. R ची व्हॅल्यू किती दिली? 15 स्क्वेअर इज इक्वल टू P ची व्हॅल्यू 12 स्क्वेअर प्लस Q 9 स्क्वेअर प्लस 2 इंटू P इंटू Q 12 इंटू 9 इंटू कॉस थिटा ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ऍज इट इज ठेवा. ठीक आहे. सांगा आता कॅल्क्युलेशन काय काय. 15 चा स्क्वेअर 125 का 225? 225 इज इक्वल टू 12 144 प्लस 9 81 प्लस 2 इंटू 12 इंटू 9 किती देते? 216 कॉस थिटा. ठीक आहे. 225 एज इट इज 144 प्लस 81 225 प्लस 216 कॉस थिटा. इथं काय येईल? 216 कॉस थिटा इज इक्वल टू 225 मायनस 225 इज इक्वल टू 0. 216 कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू किती येईल रे? 216 इकडे गेल्यावर मायनस कसा होईल? इकडे 0 आहे ना मल्टिप्लिकेशन मध्ये, आहे ना. हा पूर्ण काय होईल? 0. थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0 किती येईल? कॉस इनवर्स 0. थिटा इज इक्वल टू किती येते? 90. बरोबर. थिटा इज इक्वल टू किती आला? 90. त्यानंतर नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आपल्याला? नंबर 2 टू फाइंड अँगल बिटवीन रिझल्टंट अँड वन ऑफ द फोर्स अल्फा. ठीक आहे. काय अल्फाचा फॉर्म्युला? अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ Q साइन थिटा डिवाइड बाय P प्लस Q कॉस थिटा. ठेवा व्हॅल्यू अल्फा. टॅन इनवर्स ऍज इट इज. Q ची व्हॅल्यू किती आहे? 9 साइन थिटाची व्हॅल्यू किती आलेली आहे? 90 डिवाइडेड बाय 12 प्लस 9 कॉस 90. आता ऍज इट इज ठेवा एका ब्रॅकेट मध्ये व्यवस्थित आणि अल्फाची व्हॅल्यू सांगा मला. अल्फा इज इक्वल टू
36.86, right? 36.86 degree. What is the resultant of two forces having magnitude? दोन फोर्सेस दिलेले त्याचे मॅग्निट्यूड किती आहे? 600 न्यूटन अँड 400 न्यूटन ऍक्टिंग ऍट 60 डिग्री. थिटा किती दिलेला आहे? 60 डिग्री टू वन अनदर. दोन्ही फोर्सेस मधला अँगल दिलेला आहे 60 डिग्री. पण कंडिशन काय दिलेली आहे? व्हेन दे हॅव सेम सेन्स अँड अपोजिट सेन्स. दोन्ही फोर्स पी आणि क्यू दोन्ही एका सेम सेन्सला असतील आणि त्यानंतर ऑपोजिट सेन्स मधले दोन्ही पैकी एकाचा डायरेक्शन काय करायचं नंतर चेंज करायची. ठीक आहे. तर बघा गिवन काय काय दिलेले आपल्याला बघा. केस फर्स्ट हा पहिली केस फर्स्ट. त्यातला गिवन काय काय दिलेला आहे? सेम सेन्स. त्यातलं गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला? दोन फोर्सेस आहेत पी क्यू. पी किती दिलेले आहे? पी इज 600 न्यूटन, क्यू इज इक्वल टू 400 न्यूटन. थिटा इज इक्वल टू किती दिलेला आहे? थिटा 60 डिग्री. म्हणजे जनरली जे आहे आपलं ते सेम. ठीक आहे. हा पी त्यानंतर क्यू थिटा दिलेला आहे 60 डिग्री. ठीक आहे. पी ची व्हॅल्यू किती कन्सिडर केलेली आपण? 600. क्यू इज इक्वल टू 400 न्यूटन. थिटा इज इक्वल टू 60. तर ह्याचा टू फाइंड काय काय करायचं आपल्याला? टू फाइंड रिझल्टंट इन मॅग्निट्यूड आर. टू फाइंड रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस. फक्त रिझल्टंट फाइंड आउट करायचं सांगितलंय. डायरेक्शन सांगितलेली का? फक्त रिझल्टंट काढायचं सांगितलंय. टू फाइंड रिझल्टंट. ठीक आहे. परत सेम बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. काय रिझल्टंटचा फॉर्म्युला? आर इज इक्वल टू इन अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. आर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू किती आहे? 600 स्क्वेअर प्लस 400 स्क्वेअर प्लस 2 इंटू 600 इंटू 400 कॉस 60. ठेवा व्हॅल्यू. सांगा रिझल्टंट किती येतोय? 871.77 न्यूटन. हा काय झाला तुझा रिझल्टंट. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन केस टू काय दिलेली आपल्याला? अपोजिट सेन्स. केस सेकंड अपोजिट सेन्स. यातला पी ची काय करू? डायरेक्शन आपण चेंज करू. ठीक आहे. आता फोर्स कुठे झाला होता? इकडं. तो काय जाणार आहे? फोर्स जाणार आहे तो इकडं. बरोबर ना? मग आपल्याला पाहिजे थिटा हा. तर हा एवढा थिटा किती येणार आहे? हा थिटा किती येणार आहे? मग 120. कसं काय? टोटल हिला टोटल थिटा हा आहे आपला 120 मधून 60 काय केला आपण मायनस. किती येणार आहे हा थिटा? 120. ठीक आहे. म्हणजे डायग्राम परत हा इकडे जाईल तुमचा पी 600 न्यूटन, क्यू ॲज इट इज. क्यू इज इक्वल टू 400 न्यूटन आणि या अँगल आहे आपला थिटा इज इक्वल टू 120. कॉलेजमध्ये हा इथं फक्त रिझल्टंट विचारलेले ना. ठीक आहे. तर रिझल्टंट विचारले काय? कॅल्क्युलेट द रिझल्टंट ऑफ. रिझल्टंट काढायचा. ठीक आहे. ऑपोजिट सेन्स. परत सेम इथे काय काय दिलेले गिवन? सेम पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 600, क्यू इज इक्वल टू 400 आणि थिटाची व्हॅल्यू किती येणार इथं? 120. 120 कशी आली? 180 मायनस 60. बरोबर. थिटा इज इक्वल टू किती आला इथं? 120. ज्यावेळेस तुम्हाला ऑपोजिट सेन्स विचारला असेल 120 म्हणून दिलेला थिटा काय करायचा? मायनस करायचा. ठीक आहे. परत सेम टू फाइंड आर.
परत सेम बाय युजिंग लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ फोर्सेस. ठीक आहे. आर इज इक्वल टू ठेवा व्हॅल्यू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ॲज इट इज व्हॅल्यू येतील, फक्त थिटाची व्हॅल्यू चेंज होईल. 600 स्क्वेअर प्लस 400 स्क्वेअर प्लस 2 इंटू 600 इंटू 400 कॉस 120. ठीक आहे. किती आहे रिझल्टंट? $529.15. ठीक आहे. 529.15 न्यूटन. जेवढं विचारलं तेवढं सर आपण इथे जर समजा थिटा जर विचारला असता म्हणजे कायचा अँगल ऑफ रिझल्टंट, तर इथं अल्फाचा फॉर्म्युला यूज करायचा. अल्फा इज इक्वल टू काय येईल फॉर्म्युला, काय आहे आपला टॅन इनवर्स क्यू साइन थिटा डिवाइडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. इथं थिटाची व्हॅल्यू काय पुटअप करायची 60. ठीक आहे. आणि इथं थिटाची व्हॅल्यू किती पुटअप करायची, थिटा इज इक्वल टू 120. The angle between two equal forces of magnitude 300 Newton each if their resultant is 150 Newton. ठीक आहे. बघा गिवन काय दिलेलं आहे, फाइंड द अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस. फाइंड आउट टू फाइंड काय अँगल बिटवीन टू इक्वल फोर्सेस म्हणजे काय असतो आपला थिटा. ठीक आहे. टू इक्वल फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 300 न्यूटन इच. पी आणि क्यू दोन्ही पण इक्वल आहेत. त्याची क्वांटिटी किती दिली, मॅग्निट्यूड किती दिले 300 न्यूटन इच. अँड इफ देअर रिझल्टंट इज आर इज इक्वल टू रिझल्टंट दिलेले आपल्याला 150 न्यूटन. आणि विचारलेलं आहे टू फाइंड द अँगल बिटवीन दिस टू फोर्सेस. थिटा फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. करा. टू फाइंड अँगल बिटवीन टू फोर्सेस. बघा ज्यावेळेस आपल्याला काय आता इथं दिलेलं आहे आर दिलेला आहे, पी आणि क्यू दिलेला आहे, रिझल्टंटचा फॉर्म्युला वापरू आपण. ठीक आहे. टू फाइंड अँगल बिटवीन टू फोर्सेस थिटा, वी नो दॅट लॉ ऑफ पॅरालेलोग्राम इज काय आर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठीक आहे. हा स्क्वेअर रूट काढून इकडं येईल म्हणजे काय येईल, आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. ठेवा व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 150 स्क्वेअर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू आहे 300 स्क्वेअर प्लस क्यू ची व्हॅल्यू 300 स्क्वेअर प्लस 2 इंटू 300 इंटू 300 कॉस थिटा व्हॅल्यू काढायची ऍज इट इज ठेवा. ठीक आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन 22500 300 चा स्क्वेअर 9 इंटू 10 raised to power 4 प्लस 9 इंटू 10 raised to power 4 प्लस 18 इंटू 10 raised to power 4 कॉस थिटा. पूर्ण कॅल्क्युलेशन किती येईल 22,500 इज इक्वल टू 9 इंटू 9 प्लस 9 18 इंटू 10 raised to power 4 प्लस 18 इंटू 10 raised to power 4 कॉस थिटा. ठीक आहे. 22,500 इज इक्वल टू बघा त्यातून 18 इंटू 10 raised to power 4 काय घेतला, कॉमन घेतला म्हणजे राहिला 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे. म्हणजे 22,500 डिवाइडेड बाय 18 इंटू 10 raised to power 4 इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा. हे कॅल्क्युलेशन किती येते 18 इंटू 10 raised to power 4 0.125 इज इक्वल टू 1 प्लस कॉस थिटा. ठीक आहे. कॉस थिटा इज इक्वल टू बघा 0.125 हा इकडे प्लस
वन इकडे गेल्या होईल तो -1. ठीक आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 0.125 -1 -0.875. थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -0.875. थिटा इज इक्वल टू आन्सर येते कॉस इनवर्स 151.04 डिग्री. म्हणजे अँगल बिटवीन टू फोर्सेस इज इक्वल टू 151.04 degree. Calculate the resultant of two concurrent forces of magnitude of 25 kilonewton and 50 kilonewton with included angle of 55 degree. बघा इथं फक्त विचारलंय टू फाइंड कॅल्क्युलेट रिझल्टंट विचारलंय फक्त आपल्याला टू फाइंड द रिझल्टंट. ठीक आहे. गिवन काय दिलेलं आहे टू कॉन्करंट फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 25 and 50 म्हणजे P इज इक्वल टू 25, Q इज इक्वल टू 50 किलोन्यूटन, थिटा इज इक्वल टू इंक्लुडेड अँगल दिलेला आहे 55 डिग्री. टू फाइंड करायचं आपल्याला ओनली रिझल्टंट. रिझल्टंट विचारलाय, डायरेक्शन विचारलेलं नाही. ठीक आहे. टू फाइंड रिझल्टंट, टू फाइंड मॅग्निट्यूड of resultant R per same by using law of parallelogram. ठीक है. R is equal to P square plus Q square plus 2PQ cos theta. ठीक है. R is equal to P square 25 plus 50 square plus 2 into 25 plus 50 cos 55 डिग्री. ठीक आहे. रिझल्टंट किती येतोय बघा आता. रिझल्टंट येतोय 67.51 किलोन्यूटन. एक्झाम मध्ये विचारलेली एक्झाम्पल आहे. Two forces of 40 Newton and 30 Newton are acting at and away from the point, making an angle of 35 degree with each other. Calculate magnitude and direction of their resultant. ठीक आहे. परत सेम दोन फोर्सेस दिलेत आपल्याला P and Q. अँगल दिलेला आहे त्यामधला. फाइंड आउट करायचं आपल्याला रिझल्टंट, मॅग्निट्यूड रिझल्टंट अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट. ठीक आहे. गिवन बघा काय दिलेले टू फोर्सेस P इज इक्वल टू 40 न्यूटन, Q इज इक्वल टू 30 न्यूटन. ठीक आहे. अवे फ्रॉम द पॉइंट मेकिंग एन एंगल ऑफ 35 डिग्री विथ इच अदर. कॅल्क्युलेट टू फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द रिझल्टंट म्हणजे R आणि डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा फाइंड आउट करायचं. सेम टू फाइंड मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट R बाय युजिंग लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस. R is equal to under root P square plus Q square plus 2PQ cos theta. R is equal to P square किती दिलेलं आहे 40 square plus 30 square plus 2 into 40 into 30 cos theta किती दिलेलं आहे 35. रिझल्टंट किती होते बघा. R is equal to 66.82 किलोन्यूटन. ठीक आहे. व्हॅल्यू चेक करा. त्यानंतर नंबर 2 टू फाइंड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट अल्फा. ठीक आहे. अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ Q साइन थिटा डिवाइडेड बाय P plus Q cos theta.
ठीक आहे. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ क्यू ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 30 साइन 35 डिवायडेड बाय 40 प्लस 30 cos 35. Alpha is equal to 14.92 degree. With horizontal force कोणता आहे P ची व्हॅल्यू किती आहे 40 न्यूटन. ठीक आहे. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन करा. ठीक आहे. P ची व्हॅल्यू 40 न्यूटन, Q ची व्हॅल्यू आहे 30 न्यूटन, अल्फा काढलेला आहे आपण 14.92 डिग्री, रिझल्टंट फाइंड आउट केलेला आहे 66.82 किलो न्यूटन, थिटा दिलेला आहे 35 डिग्री. ठीक आहे. तर या टाईपचे टोटल आपण 12 एक्झाम्पल बघितलेले आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला 4 ते 8 मार्कापर्यंत या टाईपवर एक्झाम्पल विचारतात. ठीक आहे. बघा ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तुम्हाला लॉ ऑफ पॅरालेलोग्राम ऑफ फोर्सेस. 2 मार्काला किंवा 4 मार्काला तुम्हाला ते विचारतात. 2 मार्काला जर विचारलं तर फक्त स्टेटमेंट विचारतात. 4 मार्काला जर विचारलं तर त्यातले पूर्ण तुम्हाला डायग्राम काढावा लागेल, रिझल्टंटचा आणि अल्फाचा फॉर्म्युला पूर्ण लिहावा लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याच्यावरचे एक्झाम्पल 4 किंवा 6 मार्काला एक विचारतात. ठीक आहे.